तर पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वखुशीनं ती आनंदानं स्वीकारेल असं राहुल नार्वेकर म्हणालेत। आणि यानंतर दुसरं नाव समोर येते ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाण्याचे संकेत आहेत। पावसाळी अधिवेशनातच तसे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिलेत। विधानसभेत चर्चेदरम्यान आमच्या मानस पटलावरती सुधीर भाऊंची जागा ही अगदी वरची आहे, त्यांना योग्य वेळी योग्य जागा मिळेल असं फडणवीस म्हणाले। आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही। तर सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दाखवली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की लवकरच त्यांना योग्य वेळी योग्य पद दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपद दिलं जाणार आहे का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्षपद देण्याचे संकेत जे आहे ते पावसाळी अधिवेशनाच्या वेळीच मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले आपण आता ऐकलंय। अतिशय महत्त्वाचं विधान त्यांनी केलं की सुधीर मुनगंटीवार यांची जी जागा आहे ती वरच्या स्थानावरती आहे, लवकरच त्यांना महत्त्वाचं पद दिलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणालेत। म्हणून ते पद अध्यक्षपद तर नाहीये ना अशी चर्चा आहे। ना अशी कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही। आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो, राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही। असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो। पण माझ्या व्यक्तिगत रीतीने एक राजकीय क्षेत्रात असल्याने आता सध्या काही असं होईल असं माझं मत आहे की आता सध्या तरी हे शक्य नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।